तर बनावट किंवा चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र वाटप करण्यामागे नेमका कोणता गॉडफादर आहे असा थेट सवाल युवक काँग्रेसचे नेते अक्षय जैन यांनी उपस्थित केला। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बर्डे यांनी। पाहूया। 28 जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्याच दिवशी अवघ्या काही वेळातच राज्य सरकारने 3 दिवसांचा शासकीय दुखवटा सुद्धा जाहीर केला। आता शासकीय दुखवटा जाहीर झाला असताना अल्पसंख्याक विभागातून प्रमाणपत्रांचं वाटप झालं कसं असा प्रश्न आता उपस्थित होताना हा संपूर्ण प्रकार ज्यांनी हा उघडकीस आणलेला आहे ते अक्षय जैन युवक काँग्रेसचे माझ्यासोबत आहेत। 28 जानेवारीला संपूर्ण राज्य शोकमग्नात होतं, शोकात बुडालेलं आणि त्याच्या आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय जे आहे ते मंत्रालय दादांकडेच असताना तिथले काही महाभाग अधिकारी आहेत त्यांनी दुपारी मुख्यमंत्र्यांनी शासकीय दुखवटा जाहीर केलेला, सुट्टी देण्यात आलेली दुपार आणि काही तासातच अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटायला सुरुवात केलेली। त्याच्यावर 3 महिन्याची पूर्वी स्थगिती होती। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 27 पर्यंत एकही प्रमाणपत्र शासनातर्फे देण्यात आलेलं नव्हतं। 12 ऑक्टोबरला मंत्री महोदय तत्कालीन ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे तर यांच्यातर्फे हा पत्र देण्यात आलेलं त्यांच्या विभागातच आणि त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 3 महिन्यात 27 जानेवारीपर्यंत एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नव्हतं, परंतु 28, 29, 30 या 3 दिवसात 75 प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत। त्यात समजा आता पोद्दार इंटरनॅशनल स्कूल त्यांच्या एकाच शाळेला म्हणजे एकाच संस्थेला 25 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलेले। हे एका अधिकाऱ्याचं किंवा एका कर्मचाऱ्याचं काम नाही आहे, हा नेक्सस आहे आणि हे पूर्ण एक आपण म्हणतो ना एक पूर्ण लॉबी आहे, पूर्ण ही फळी आहे जी काम करते। कारण एका अधिकाऱ्याची एवढी मोठी डेअरिंग नाही आहे, त्याला पाठबळ आता कोणाचं आहे ते शोधण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री त्यांनी चौकशीच्या माध्यमातून ते समोर आणावं। कारण एक अधिकारी हे करू शकत नाही, परंतु जे अधिकारी आता याच्यात उपसचिव कोण आहेत, मिलिंद शेनॉय यांचं नाव आहे, तर त्यांच्यासोबतचे जे कोणी लोक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्या सर्वांवर हे कारवाई होणं आवश्यक आहे किंवा त्यांचा गॉडफादर कोण आहे, कोणाच्या डेअरिंगवर कोणाच्या पाठबळाने हे लोक करतायत तेही समोर येणं गरजेचं आहे। अनेक अधिकारी दर्जाचे लोक या संपूर्ण प्रकारात आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।